नेमका हे कमी करायचा अट्टहास कुणाचा आहे, त्यात त्यांचा इंटरेस्ट काय आहे का, कुणाला वाचवायचा त्यात प्रयत्न आहे का, लोकांच्या मनामध्ये हिरो व्हायसाठी म्हणून कोण हे काय काम करतंय का, हा विषय मला गांभीर्यानं आपल्यासमोर मांडायचा आहे. आम्ही मोठा करा म्हटलं की मॅडम आम्हाला सांगतात की नाही ते अशी परमिशन घ्यायला लागते, तशी परमिशन घ्यायला लागते. हिथं करताना मात्र मग 16 चालतंय, 15 चालतंय, 17 चालतंय, ऍडजस्ट होतंय. मग हिथं पाडापाडी न करता एवढं तुम्हाला अंतर मिळत असताना, रुंदी मिळत असताना तुम्ही का करत नाही, याविषयी खुलासा लवकर झाला पाहिजे. ते सगळ्यांना गावामध्ये असं सांगतात की आम्ही लोकांनी ते रस्ता बंद पाडलाय. गेली 24 वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा. यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र, कपडे, संसार उपयोगी भांडी, जेवण, स्पीकर, मंडप अगदी मोफत सोय. मग वाट कसली बघताय, आजच आपली नोंदणी करून घ्या. विवाह मुहूर्त, विवाहस्थळ, संपर्क नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटामायनी रस्ता रुंदीकरणाच्या मुद्द्यावरून शहरातील राजकारण तापलं असताना माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली ठाम भूमिका मांडली आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही लढतोय आणि लढतच राहणार आहोत असे स्पष्ट करत पाटील यांनी रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विरोध नसल्याचं सांगितलं. मात्र भविष्यातील गरजांचा विचार न करता घेतलेले निर्णय शहरासाठी घातक ठरू शकतात असा इशाराही त्यांनी दिला. वाढती लोकसंख्या, वाढणारी वाहतूक आणि शहरालगत असलेले महामार्ग यामुळे येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केलं. अरुंद रस्त्यामुळे शहरात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी आणि विटा नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करत आपली ठाम भूमिका जनतेसमोर मांडा आणि शहराच्या विकासासाठी योग्य निर्णय घ्या असं सांगितलं. रस्ता रुंदीकरणाचे काम बंद पाडणे हा आमचा उद्देश नाही, तर शहराचा नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकास व्हावा यासाठीच आमचा लढा सुरू असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं. आता या मुद्द्यावर सत्ताधारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण विटा शहराचं लक्ष लागलंय. रस्ता पण असाच 12 मीटर, 14 मीटर किंवा काय 18 मीटर वगैरे असं. आज तो रस्ता तिथं किती मोठा आहे, मग त्याच्यावरती काय हे झालं का, लँड ॲक्विजिशन काम झालं का, कुणी त्याच्यामध्ये आडवाडवी केली का, काहीच केलं नाही. लोकांनी हो ठीक आहे माझं सरकार काय हरकत नाही, होते ना रस्ता मोठा होऊ दे ही भूमिका. पण आता लक्षात आलं असेल तुमच्या की जुनी त्यांची घरं आणि गटर याच्यामध्ये मात्र आता प्रत्येकानं शेड किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी केली, अगदी त्या गटरवरती येण्यापर्यंत केलेली. आम्हाला तीच भीती आहे की उद्या हा 30 मीटरचे जिथं रस्ता मिळत असताना तुम्ही तो 24 मीटरचा केला किंवा रस्ता 24 मीटरचा तुम्ही करा, तिथून युटिलिटी ठेवा आणि स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज जी तुम्ही करणार आहे ती स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज हे नगरपालिकेचं रेग्युलर ड्रेनेज म्हणून तुम्ही करा. एवढी साधी सुधी मागणी आमची आहे की ज्याच्यामुळं उद्या भविष्यात अतिक्रमण होणार नाहीत. जे तो लोक मागं सरकून त्यांचेही करतील. आपल्याला पूर्वी पण आम्ही सांगितले 4 पदरी रस्ता होत असताना गटरमुळे उद्या काय होणार आहे, 20 मीटर जातं. 4 पदरी होत असताना 20 मीटरचा होतोय, आम्ही तो 24 मीटरचा करायला पाहिजे. 20 मीटरचा होताना काय होतोय, 20 मीटर त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज, परत ड्रेनेज आणि रस्त्याच्या मध्ये अंतर आहे खालती वरती जवळजवळ अर्धा फुटापेक्षा जास्त 6 इंच 8 इंचाचं अंतर ते ठेवतायत. त्यामुळे काय होतं, वरती गाडी जात नाही पार्किंगला, मग तिथं गाडी लागणार. उद्या एखादी गाडी पंक्चर झाली, एखादी गाडी बंद पडली, उद्या त्याचा ऍक्सिडेंट झाला, काय झाला, दुसरी गाडी पासच होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते. मग आम्हाला असं म्हणायचं आहे की नेमका हे कमी करायचा अट्टहास कुणाचा आहे, त्यात त्यांचा इंटरेस्ट काय आहे का, कुणाला वाचवायचा त्यात प्रयत्न आहे का कुणा लोकांसाठी काय बाबा नाही का म्हणतो ना आपल्याला जरा थोडस नाही का लोकांच्या मनामध्ये हिरो व्हायसाठी म्हणून कोण हे काय काम करतंय का, हा विषय मला गांभीर्यानं आपल्यासमोर मांडायचा आहे. त्यामुळे पत्रकारांच्या माध्यमातून सर्वांनाच विनंती करतो, हा रस्ता जो आहे तो जिथपर्यंत त्यातल्या त्यात विशेष करून नीलम माइन्स पर्यंत आपल्याला तो 24 मीटरपेक्षा जास्त मिळतोय, तर तो जेवढा मिळतो तेवढा जास्तीत जास्त झाला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा रस्ता जो आहे तो जसा तुम्ही नाही का आपण नुसतं विनंती केली की त्यांनी 17 मीटर 16 मीटरला तयारी दर्शवली, तसं मग उलट आम्ही म्हणतो तसं तुम्ही मोठ्याला पण तयारी दर्शवा. आम्ही मोठा करा म्हटलं की मॅडम आम्हाला सांगतात की नाही ते अशी परमिशन घ्यायला लागते, तशी परमिशन घ्यायला लागते. हिथं करताना मात्र मग 16 चालतंय, 15 चालतंय, 17 चालतंय, ऍडजस्ट होतंय. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पुतळ्याजवळ तुम्ही 18 म्हणजे तसा येताना 24 मीटरनं झालाय ना पूर्ण, मग तिथं करणार आहे का तुम्ही, तिथं करायला तुम्ही नाही तयार, किंवा आम्ही विनंती केलं तुम्ही हो चालतंय नको पुन्हा पाडापाडी करायला. मग इथं पाडापाडी न करता एवढं तुम्हाला अंतर मिळत असताना, रुंदी मिळत असताना तुम्ही का करत नाही, याविषयी खुलासा लवकर झाला पाहिजे. आणि आम्हाला असं अपेक्षित आहे याच्यावरती पालिका प्रशासनाची काय भूमिका आहे,
लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांची काय भूमिका आहे, ही भूमिका लवकर लवकर त्यांनी सांगितलं पाहिजे. आज सुद्धा तुम्ही बघा 1 महिना झाला आता रस्त्याचं काम थांबलेलं आहे. ते सगळ्यांना गावामध्ये असं सांगतात की आम्ही लोकांनी ते रस्ता बंद पाडलाय. आम्ही बंद नाही पाडला, आम्ही भविष्याचा विचार करून या शहरामध्ये होणाऱ्या ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सोडवायच्या निमित्तानं जे चांगलं आहे ते करायचा आमचा अट्टाहास आहे. त्यामुळं ते काम थांबवलेलं आहे की रस्ता मोठा होण्याचं, ही इतका गैरसमज ते करतायत. तर ह्या सगळ्यावरती आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आमची भूमिका जशी सर्वांच्या समोर येऊन मांडतोय तशी तुम्ही तुमची भूमिका मांडावी, असं या निमित्तानं मला सांगायचं. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.